नवरात्रामध्ये देवीची भक्ती, गाणी, नाच, पूजा, आरती, समाजामध्ये एकात्मतेचे वातावरण अनुभवायला मिळते. या नवरात्रीमध्ये मला पहिल्यांदाच भोंडला खेळायला मिळालं. माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला की तू भोंडला खेळायला येतेस का? मी सुरुवातीला थोडीशी संकोचले, कारण मला हा खेळ फक्त ऐकला होता, प्रत्यक्ष कधी अनुभवला नव्हता. पण मनात उत्सुकता होती की भोंडला नेमका कसा असतो. संध्याकाळी आम्ही सर्व मैत्रिणी जमलो. मध्ये हत्तीचं चित्र ठेवलं. त्याला सुंदर रांगोळी काढून फुलांनी सजवलं होतं. हत्ती म्हणजे ऐश्वर्य, संपन्न आणि मांगल्याचे प्रतीक. या चित्राला अक्षता वाहून पूजन केलं. मग आम्ही सगळ्याजणी गोल उभ्या राहिलो. वातावरणात आनंद आणि उत्साह होता. भोंडल्याची गाणी सुरू झाली. इतकी गोड आणि पारंपरिक गाणी मी पहिल्यांदाच अनुभवत होती. सुरुवातीला थोडंसं लाजल्यासारखं वाटलं, पण जसजशी गाणी पुढे सरकत गेली तसा उत्साह वाढू लागला. एकमेकांच्या हातात हात घालून गोल फिरताना, तालावर नाचताना, गाताना इतका आनंद झाला की वेळ कसा गेला कळलाच नाही. भोंडल्याची गाणी फक्त शब्द नसून त्यात आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा, भक्तीचा भाव भरलेला असतो, हे मला जाणवलं. भोंडला खेळताना मला जाणवलं की आपले सण उत्सव फक्त पूजा आरतीपुरती मर्यादित नाहीत, तर त्यात एकत्र येण्याचा, आनंद लुटण्याचा आणि परंपरा पुढच्या पिढीकडे नेण्याचा सुंदर हेतू दडलेला आहे. गाणी म्हणून झाल्यानंतर आम्ही सगळ्याजणी गोल बसलो. मग प्रत्येकीने डबा आणला होता. तो प्रत्येकजण आपापला डबा वाजवत होता आणि बाकीच्या सगळ्याजणी ओळखत होता. अशा प्रकारे सगळ्यांचे डबे ओळखून झाल्यानंतर आम्ही जे काही खाऊ आणलं होतं ते एकमेकींना वाटला. पहिल्यांदा भोंडला खेळताना मला मिळालेले अनुभव खूप समाधानकारक आणि अविस्मरणीय होते. तुम्हाला मी भोंडला खेळलेला कसा वाटला नक्की सांगा. चला तर मग, बाय बाय.